गुड मॉर्निंग गाईज, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग बघा बस स्टॉपवरून चालू करतोय. खराडी बायपासचा बस स्टॉप आहे. तर तब्बल 2.5 वर्षानंतर प्रियांका ऑफिसला चाललेली आहे. प्रेग्नन्सी जेव्हा डिटेक्ट झाली तेव्हापासून ते विवांचा जन्म झाला तो 1 वर्ष 1.5 वर्षात झाला. स्ट्रेच करू 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 2.5 वर्ष झाले या गोष्टीला. आणि आता फायनली तिला ऑफिसला जावं लागणार आहे. कशी रिॲक्शन आहे विचारू आपण तिची. नो वर्ड्स. सांग ना. काय मला जाऊशी तर वाटत नाही, पण लेट्स सी. हेक्टिक किती राहणार आहे. कारण एक दिवस जावंच लागणार होतं. आणि एक दिवस प्रेग्नन्सीमध्ये जावं लागणार काय आहे. झालं होतं, कारण तिला इन्सुलिनचं इंजेक्शन घ्यावं लागत होतं आणि ते फ्रीजमध्ये ठेवावं लागतं ते इंजेक्शन. त्यामुळे तिला एक्सेप्शन मिळालं होतं 1 वर्ष प्रेग्नन्सी झाली तेव्हा. आणि ते झालं. पॉलिसीचे आणि विवांचा जन्म झाल्यानंतर 1 वर्ष वर्क फ्रॉम होम. असं करत करत झालं बऱ्यापैकी. येस. आणि आता पहिला दिवस आहे. प्रियांका एस राईडनी चालली आहे. कार येणार आहे. आणि आता बघू तिची रिॲक्शन काय आहे, कसा जातोय पहिला दिवस. ऑल द बेस्ट. थँक्यू आता आता- खूप सारे आहे ना आज जाऊन ऍक्सेस सी फ्रेंड्स कोण आहे कोण नाही, कलिग्स इन द सेन्स कलिग्स भेट कसे काय. पण ऑफिसला गेल्यावर जरा बरं वाटतं की चर्चा होते इकडची तिकडची. पण एवढंच आहे की लांब आहे जरा ऑफिस. दॅट इज ट्रू. आणि एस राईडचं कसं असतं की बाबा एखादा माणूस जात असेल, मी आधी पण सांगितलं ब्लॉगमध्ये, एखादा माणूस इथून ऑफिसमध्ये जात असेल मग ते एक ॲप्लिकेशन आहे. त्याच्यावर फक्त रजिस्टर करायचं, कोण कोण आहे का माझ्या एरियातलं इंटरेस्टेड तिकडे जायला. मग प्रियांकाने रजिस्टर केलं आहे, मग डायरेक्ट ऑफिसमध्ये जायचं. खराडी बायपास आहे. येस. आणि जिमला मी चाललो आहे आता. माझी जिम पार्टनर नाही आज, एकट्यालाच जावं लागणार जिमला. एस राईडची वाट बघतोय आम्ही, पण त्यांना थोडा उशीर होतोय. तोपर्यंत मी तुम्हाला सकाळची सिच्युएशन दाखवतो खराडी बायपासची. गेलेली आहे प्रियांका. आता आपण जिमला जाऊयात मित्रांनो. चला मित्रांनो, आता जाऊयात घरी. 9:30 वाजलेत. 11:15 वाजले मित्रांनो. ऑफिसला चाललोय आता. मित्रांनो आता 3:45 वाजत आलेत आणि मी इथं थांबले मंदिराची तिथं. प्रियांकाला पिक करायला जायचं होतं बायपासला, पण ती आली जवळ. जास्त दमली वाटते पहिल्या दिवशी. फायनली प्रियांका आलेली आहे. दमली वाटते जास्त तू. खूप दमले. चला चला घरी जाऊन विचारू तिचा पहिला दिवस कसा होता. त्या युनिट मध्ये जा, तिकडून तिकडे जा एक्सेस साठी. लाईट गेली आहे. तुला उचलून घेऊ. इथंच बसू आपण थोडा वेळ. लिफ्ट बंद आहे. प्रियांकाला चालत जायची इच्छा नाही. म्हटलं इथंच विचारू तिला आजचा दिवस कसा होता. खूप हेक्टिक झाले कारण येताना बसनी आली आहे जसं मी सांगितलं. तर कसा होता दिवस विचारू. इथून बसली तू किती वाजता बसली. 8:30. पोचली किती वाजता. 10:15 वाजता पोहोचले मी. आणि 10:15 वाजता गेले युनिट 2 मध्ये, म्हणजे फ्लोअरवर. तर तिथे कळलं की माझं कार्डचा ॲक्सेस नाही आहे, ॲक्सेस एक्सपायर झाले. मग त्याच्यासाठी युनिट 1 मध्ये गेले. त्याचा डिस्टन्स किती होता माहिती आहे का. लिटरली इथून आपण टर्न मारतो ना, असे 2 टर्न. मी जे रोज रात्री 1 किलोमीटर असेल का. ऑलमोस्ट तिथे गेले. त्या मॅडम म्हणे की सर नाही आहे, 10 मिनटं थांबा. 10 मिनटं म्हणता 15 ते 20 मिनटं मी बाहेरच बसले. मग ते फॉरेनर क्लायंट चालते वाटतं, तिथे ते बसले होते. एक फॉरेनरसोबत बोलत बसले मी आता टाईमपास. ते झालं. मग सर आले. ते सर म्हणे हे ॲक्सेस आहे, ODCचा ॲक्सेस घ्यावा लागेल. आता ODCचा ॲक्सेससाठी मेल ड्रॉप केला. मेल ड्रॉप केल्यानंतर मग आहे ना माझ्या मॅनेजरला फोन केला की लगेच ह्यांना रिप्लाय म्हणजे अप्रूव्ह कर. तर तो महाशय जस्ट निघाला होता ऑफिससाठी. तर तो म्हणला मी घरी पोहोचून म्हणजे ऑफिसला पोहोचल्यावर मी करतो. म्हणजे आजचा दिवस तुझा ॲक्सेस आणि ह्याच्यातच गेला. ह्याच्यातच. मग तो अर्ध्या तासानंतर त्याचा पेंग आला की डन. तर मी नॉर्मल ODC जिथे असतं तिथे गेले. तिथे मी ॲक्सेससाठी नेटला कनेक्ट करत होते. कनेक्टिव्हिटी भेटत नव्हती मला.
इवन ह्यानी केलं मी काय म्हणतात वायफायनी हॉटस्पॉट कनेक्ट केलं. हां तेही चालणार ना तिथे. मग तो एक फ्रेशर आणि खूप सारे फ्रेशर्स आहे ना ह्यावेळेस हे केले हायर केलेले. फायर चालू आहे वाटते. तर मग तो होता तर तो म्हणे यू डोंट हॅव एन PDF टू हाऊ टू डू ॲक्सेस. मी आणि आय एम नॉट फ्रेशर, आय एम एन एक्सपिरियन्स पर्सन फ्रॉम पास्ट 1 year आय वॉज वर्किंग फ्रॉम होम. मग तो म्हणला अच्छा आय एम सॉरी. मग त्यांनी मला हेल्प केली तरी झालं नाही. मग त्यानंतर मी काय काय करत बसले माहीत नाही. त्यानंतर कनेक्ट झालं. म्हणजे ऑफिसमध्ये हा सगळा टाइमपास असतो. टाइमपास म्हणजे या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. मग ते कनेक्ट केलं. मग हे ना अर्ध्या तासाने मी लॉग इन करत होते माझ्या क्लायंटच्या ह्याच्यावर गेले VPNमध्ये. तिथे गेले VDIमधून करायला लागले काहीतरी मेसेज ड्रॉप करायला लागले की इकडून तिकडून पिंग. मी म्हणले कुठून काय रिप्लाय द्या. बंद करून टाकलं कारण की एक तर ॲक्सेस नाही. त्यात माझी खूपच चिडचिड होत होती. मोबाईलचं नेट चालत नव्हतं आणि मेसेजेस एवढे हळू होतं, खूप स्लो होतं. म्हणजे चिडचिड झाली. तेवढ्यात मला मॅनेजरचा फोन आला की मी केले. त्यानंतर ॲक्सेस भेटला. फायनली आत गेले, पाणी पिले. तेवढ्यात मेसेजेस धडाधड बाबा आता मला खूपच भूक लागली. एवढं ह्याच्यात जाऊन लंच ब्रेक झाला. लंच ब्रेक परत एवढा लाव. मला इतकं कसं तरी वाटत होतं, एवढं रडूशी वाटत होतं ना. लिटरली मी आज वॉकिंगच केली. ऑफिसमध्ये हेच असतं की इकडून तिकडून पळायचं असतं. कोणी येतं तुमच्या डेस्कवर इकडं तिकडं. काम कमी आणि बाकीचे जास्त उद्योग असतात ऑफिसमध्ये. वर्क फ्रॉम होम केलं की एवढं काय नसतं. आणि येताना कशी आली मग तू? मग मी नाश्ता काही हेच केलं. जेवण केलं. जेवले आणि परत मी राईडवर चालू आहे माझं की कोणीतरी बंदा भेटावं. आणि तिथे एक तर कॉलिंग सिस्टम नाही ठेवला तर मला कोणाला कनेक्ट करता येत नव्हता. आणि जो माझा सकाळचा राईडवाला होता तो म्हणला माझे फ्रेंड्स येणार आहे. तर ॲज युजल माझं रिजेक्ट केलं. झाली सकाळी जी गेली होती ती येताना तुला मग बसनी मग मी विचार केला काय करू. 15-20 मिनिटं मी जेवताना सुद्धा स्वाईप करत होते की ॲक्च्युली मला भेटावं म्हणजे राईडचं कोणी, पण नाही भेटलं. मग मी कुठून पकडली? 2 वाजता परत मी ते खराडी काय ते निगडीपर्यंत आले. पण काय म्हणतात ते तळवडे कॅम्पस आहे ना MIDCच्या परत बाहेर ही 3 राऊंड लिटरली 3 राऊंड मी तुम्हाला दाखवते. आपण नाही का त्या चौकातून आत जातो तिथपर्यंत आले. हे 3 राऊंड मी तुम्हाला एक्झाम्पल देते. तिथे थांबले, बस काय येईना. 15-20 मिनटं झाले. मी लिटरली खाली बसले आणि तेवढ्यात बस आली निगडी बस. त्या काकांना विचारलं मला बायपासला जायचंय. खराडी बायपास. कसं जायचं? ते म्हणले निगडीला. फॉर्च्युनेटली मला सीट मिळाली. निगडीच्या बसमध्ये बसले. लगेच उतरायचं की पाऊस आणि एवढं जोरात पाऊस. त्या जोरात पावसात तुमचा कॉल ठेवला. पळत पुढे गेले. परत आहे ना बसस्टॉपपर्यंत पोहोचल्यानंतर परत मी आत गेले एक शॉपच्या आत की बाबा हे असावं काय म्हणतात पाऊस नाही लागावं. 15 मिनिटांनी पाऊस चालूच होता. बस आली तर मी पळत मी विश्रांतवाडी बघितली तिथे. आणि मला त्या काकांनी काय सांगितलं होतं आधीवाल्या बसने 336ने जायचं आणि हे 149 होते. तर म्हणून मी हडपसरची मला माहिती. पण इथे येते मला माहित नव्हतं. मग मी विश्रांतवाडी बघितली आणि मी पळाले. आणि मग त्या कंडक्टरला विचारते की अहो हे बायपासने जाणार का? मला म्हणते हे नाही वाचलं का, बोर्ड नाही वाचलं का? मी आणले मला दुसरं कंडक्टरने 336 बोललं होतं. पण नीट विचारलंय तुम्हाला. म्हणे मी पण नवीन आहे. मग मी पण नवीन आहे असं नाही बोलायचं तुम्ही कोणाशी. मग गप्प बसली ती. मग एक तर मी पावसात भिजत माझे इरिटेशन आणि त्याच्यात ती म्हणते बोर्ड नाही वाचला का. फायनली अशा पद्धतीने स्ट्रगल करून प्रियंका आता घरी पोहोचली. 4:30 वाजले. आज मग घरी पण नाही पोहोचली. लाईट आली. बरं झालं. आता लिफ्टनी जावं लागेल आम्हाला. असं असतं ऑफिसला गेलं ना, कामापेक्षा ह्याच फालतू गोष्टी असतात. ऍक्सेस नसल्या म्हणजे 2.5 वर्ष झाले प्रियंका तुला जाऊन. आणि 2.5 वर्षातून पहिल्यांदा जाते म्हणजे हे सगळे चॅलेंजेस फेस करावे लागणार होते. लिटरली मी तुला वॉकिंगची सवय ना असेल. मी जिम डबल. बरं आहे ना, सकाळी जिम नाही केली, आता सगळी झाली जिम तुझी ऑफिसमध्येच. प्रियंका डायरेक्ट झोपली, आई पण झोपली. बघा मित्रांनो 10:40 झालेत आणि आम्ही आता काम झालंय माझं. हे मम्मा झोपली तुझी का जागी?
प्रियंका दमली एवढी 4 तास प्रवास करून आणि आई पण झोपली तिकडं. चला मग आपण दोघं का जागी आहेत रे. झोपायचं का आपण दोघांनी पण? झोपायचं. चला मित्रांनो, व्हिडिओ उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय, टेक केअर, सी यू, बाय बाय कर.